जागा भेटत की नाही पण मंड्या गाडीला कापली चल मग तू कधी करशील ना सोय गाडी लाव. मी असं काय टेन्शन आहे. तुझं माहिती आहे ना 8:30चा रस्ता माहिती आहे ना तो व्लॉग 8:30चा व्लॉग माहिती आहे ना. रात्रीच खेळ झाले आपण टाका युट्यूब ह्यो टाकणारच आहे. काय झालं आता आपण नवलादी मंदिरात आज काय अक्षय तृतीया आहे निमित्त वर्धापन दिन आहे. अरे फोन केला का गरमले होता रे म्हणून आपण एसी मधून जाऊया. बाबू बघ पुढे बसायला वट बसायला ठेवतोय. वैभववाडीला जाणार आहे घेऊन आम्ही ही गाडी. मी थार काढणार पण आमच्या मित्रांनी टांग नाही दिली पाहिजे. आपण थोडं वेगळं सामान आहे. कसला सामान किती 5 मिनिटं पण नाही लागणार आपल्याला. काय बोलतो वंड्या 5 मिनिटं पण नाही लागत. 5 मिनिटाच्या अंतरावर तेवढं आपण पोहोचू आपण लगेच. एसी लावली आम्ही असे झाले मला सगळे निघाले. झाला सगळा सगळा संपला. सगळा संपला काय सगळा संपला. पालखी गेली का म्हटलं आतमध्ये गेली. अरे गावकऱ्याशिवाय काढलाच कशी पालखी असं म्हणता गाव. तर मित्रांनो आपल्याला यायला लेट झालंय. पालखी गेली अगोदरच आतमध्ये. तर चला आता आलोय तर आपण दर्शन घेऊ. आतमध्ये जाऊया आपण. चला जाऊया मंदिराकडे. तर खूप सुंदर असं मंदिर आहे आपलं नवला देवीचं. आत्या आहे माझी. तर आपण आतमध्ये जाऊन बघूया देवीचं दर्शन घेऊ. सत्यनारायणची पूजासुद्धा आहे आज. तर मित्रांनो देवी सजवण्याचं काम चालू आहे त्यामुळे देवीचं दर्शन नाही झालं. पण जी पालखी आहे देवीची तिथं आपण आहोत आता आणि दर्शन घेऊन आपण मग बाहेरचा परिसर बघणार आहोत. काही नवला देवीचा विजय असो. नवला देवी माते की जय. चला तर आपलं दर्शन झालं पालखीचं. आता आपण बाहेर आलो आहे. बाहेरचा परिसर आहे पूर्ण सातवाडी मिळून आमचं साखरा गाव आहे. आणि सगळ्या सातवाडीची माणसं इथं जमली आहेत आज. तुम्ही पाहू शकता महिला पुरुष सगळे एकत्र आले या शुभ दिवशी. तर इकडे महाप्रसादसुद्धा आहे. महाप्रसाद सत्यनारायणची पूजासुद्धा आहे. आणि भटजी काका जे आहेत ते प्रसाद बनवत आहेत सत्यनारायणचा. खूप सुंदर प्रसाद बनवतात ते. आणि महिला मंडळ इकडे जेवणाची तयारी करत आहेत महाप्रसादाची. तर व्हिडिओ इथंच संपवतेच. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.